हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे बघा सकाळची तयारी आणि 2 दिवसा मिळून हा व्हिडिओ केलेला आहे. कालचा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता मी. म्हटलं चला आज एक व्हिडिओ टाकूया. तर इथे बटाटे उकळून घेतले, स्मॅश केले. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर, अगदी बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा पण बारीक चिरून घेतला. ते सगळं मिक्स केलं. त्यानंतर मसाले. तर आज करणार आहे स्टफ पराठा बटाट्याचा, जो की आलू पराठा म्हणतात तो. आता सहसा मी अशा पद्धतीने करत नाही. बटाटे आणि कणिक मिक्स करून करत असते. पण म्हटलं चला आज करूया. खूप दिवसांनी अशा पद्धतीने करायला घेतले. तर रुचीला असे पराठे खूप आवडतात. म्हटलं चला आज तिच्या आवडीने आणि ते दोन्ही पद्धतीचे तिला आवडतात, पण या पद्धतीचे जास्त आवडतात. तर सर्व मिक्स करून घेतलं. जास्त नाही, 4 बटाटे घेतले मी, कारण तीच खाते, बाकी आम्हाला काही इतके फारसे आवडत नाही. म्हटलं चला तिच्यापुरते करूया. तर असे पराठे मी आधी करत नव्हती. मग एका वर्षी मुलीची कॉम्पिटिशन होती पंजाबला. तिथे गेलो आणि तिथे असे बटाट्याचे पराठे रोज मिळायचे, रोज, आणि अगदी छान लागायचे खायला. तर म्हटलं तेव्हापासून मग करायला लागली. मग रुची बोलली की मला पण असे करून देत जा. म्हटलं ठीक आहे. तर इथे कणिक मळून घेतली. कणिक मळताना त्यामध्ये थोडं तेल आणि मीठ टाकलं, जेणेकरून छान सॉफ्ट होते. आणि त्यानंतर हे बटाट्याचं जे मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये ॲड केलं आणि बटाटे एकदम असे स्मॅश करायचे. गुठळ्या राहता कामा नये, नाहीतर मग लाटताना काय होतं की ते फाटून जातात. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये जर असे गरम गरम पराठे सोबत दही किंवा यासोबत कोथिंबीरची चटणी जर असली ना, तर बस माझ्या रुचीचं मग दिवसभराचं जेवणच होते. आणि असे पराठे असले तर भरपेट खाते ती. तर असे तिला बटर असलं तर मग आणखीनच आवडते. तर इथे बटर नाही तर मी तेलच वापरलेलं आहे, कारण बटर संपलेलं होतं. म्हटलं चला असेच करूया सिंपल. फक्त एवढं आहे की हे करताना ना जे पोळपाट आहे ना ते खूप खराब होतं. म्हणजे थोडंफार तरी त्याला लागतं, जसं पुरणपोळ्या करतो तेव्हा होतं त्या पद्धतीने. नाहीतर होतात, झटपट होतात ते लवकर आणि खायला पण अगदी टेस्टी लागतात. आता पंजाबी लोकांचं तर हे रोजचा नाश्ता हाच असतो. त्यांच्याकडे जसं आपण कांद्याचं कट्ट घेऊन ठेवतो एक, भरपूर असे कांदे, तसे ते तिकडे बटाटे घेऊन ठेवतात. म्हणजे एक कट्टा जरी 20-30 किलोचं ते घेऊनच ठेवतात आणि रोज करतात ते. परत त्यांना ते रोज रोज बोर पण होत नाही, कारण तिथले लहान मोठे सर्व आवडीने खातात. तर छान आहे. पण म्हणजे नाश्त्यामध्ये हा प्रकार खूप छान आहे. आता आपण तरी सहसा करत नाही. आपल्याला काहीतरी ऑप्शन पाहिजे असतं. रोज एक एक खाऊन कंटाळा येतो. तर बघा मस्त असे खरपूस भाजून घेतले. पहिला थोडा जळलेला आहे, कारण मी तिकडे मागे गेली काही कामानिमित्त, तर तेवढ्या वेळामध्ये थोडा तो भाजला गेला. तर त्यानंतर मस्त असे पातळ केलेले आहे. पहिला थोडा जाड केला, बाकी मस्त असे झालेले आहे, बघू शकता. आणि असे पराठे गरम गरम केलेले, सोबतच यासोबत शेंगदाण्याची चटणी दिली, कारण दही होतं. पण ती बोलली की दही नको मला. आता लेकरांचं कसं असतं, मुडी एखाद्या वेळेस एक पाहिजे असते तर एखाद्या वेळेस एक. आणि बघा अशा पद्धतीने मस्त असे पराठे केलेले आहे. त्यानंतर बाकीची कामे आता. तर हा धने पावडर आहे. गावावरून जो आणलेला होता तो संपला. मग काल गेली मार्केटमध्ये, तर डीमार्टच्या पुढे एक शॉप असतं. तर ते शेतकऱ्यापासून माल घेतात आणि त्यानंतर असे पावडर बनवून विकतात. तर इथे धने पावडर आणला मी. तर हा मला 50 रुपये पाव पडला. वास तर खूप छान होती. आता बघूया. तर हा डबा पूर्ण पॅक झालेला आहे आणि बाकीचा आता उरल्या दुसऱ्या डब्यात टाकणार आहे. आणि काल आम्ही बाहेरूनच घेतलं. डीमार्टमध्ये गेलं तर कसं होतं, जास्तच पैसे खर्च होतात. तरी पण तिथून 1-2 डाळी आणल्या मी, कारण तिथे नाही मिळाल्या मला, तर मग जावंच लागलं. त्यानंतर हा जो पसारा आहे, आता पराठे केले तर बघू शकता इथे किती पसारा सांडलेला आहे. सर्व कणिक सांडली. म्हटलं चला हे आवरून घेऊया. तर हे सगळं काढून घेतलं आणि 2 दिवसा मिळून व्हिडिओ केलेला आहे मी. आता एखाद्या दिवशी जर करायचं म्हटलं ना व्हिडिओ, तर जे शूट होतात, मग ते एडिटिंग राहून जातं. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. तर इथे हे बाहेरचं सगळं आवरलं, पाणी शिंपलं, झाडून वगैरे घेतलं आणि आता सोफा आवरायला घेतला. म्हटलं सोफा आवरून घेऊया, त्यानंतर बेड आवरायचं आणि आता ही रूम. तर काल कुठे डीमार्टला गेलो, त्यानंतर एका मंदिरामध्ये गेलो. नेहमी जातो त्या कृष्ण मंदिरामध्ये. तर काल तिथे बराच वेळ झाला, कारण आम्ही इथूनच 7:30ला निघालो आणि मग तिथे 8ला आरती, परत महाप्रसाद असतो. तर तिथे आम्हाला 8:30 पावणे 9 झाले. तर पहिल्यांदा मी तिथे महाप्रसाद घेतला, नाहीतर सहसा घेत नाही. आणि तिथे छान असतो, पण साधा पुलाव असतो आणि स्वीटमध्ये काहीतरी, आणि प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी तिथे देतात, त्यांच्याकडून असतं ते. तर तिथे गेलो तर मग खूप वेळ झाला आणि त्यानंतर मग घरी आलो. मग घरी काही स्वयंपाक करायचा नाही म्हटलं, पण कुठं काय.
आता रुचीला तिथं खायचं नव्हतं, तर तिच्यासाठी आल्यानंतर परत चपात्या कराव्याच लागल्या. कारण सकाळची भाजी होती, तिला बोलली की खाऊन घे, तर नाही म्हणाली ती. आणि सहसा पोरगी बाहेर खातच नाही, तिला घरचंच पाहिजे असतं. कुठेही जा, काही जा, ती उपाशी राहील पण बाहेरचं खात नाही. आणि आधी तर भरपूर खायची. जेव्हापासून स्पोर्टमध्ये गेली तर तिने बरंच कंट्रोल केलं तिच्या खाण्यावर. म्हणजे बऱ्याच वस्तू ती खात नाही बाहेरच्या, फक्त पोहे उपमा असलं तरच, किंवा डोसा. तर डोस्यामध्ये पण ती सॉफ्ट बटाट्याची चटणी आणि डोसाच घेते, बाकी चटण्या वगैरे काहीच घेत नाही. आणि असं होतं ना की बाहेरून आपण जर खाऊन आलो ना, तर घरी आल्यानंतर मग कंटाळाच येतो करायचा, पण लेकरासाठी करावं लागतं. तर त्यानंतर इथे हे जे डबे होते घासून ठेवले, म्हटलं याच्यामध्ये आता हे ज्या डाळी आणलेल्या होत्या त्या भरून ठेवायच्या. आणि हे भांडे रात्रीचे म्हणजे भांडे लावायचेच होते, काल बाहेर गेलो, भांडे वगैरे घासले आणि ते लावायचे राहून गेले. मग म्हटलं चला आता लावून देते. आणि त्यानंतर आता बाकीची इतर कामे. तर इथे बाहेर जी ही मॅट आहे ना, योगा मॅट, महिन्यातून एकदा धुवावीच लागते, नाहीतर इतकी माती माती होते ना, ती खूप अशी माती होते. तर ते इथे पुढेच धुवायला घेतली मी, कारण इथल्या इथं जर धुतलं तर लगेच पाईपामध्ये पाणी जातं आणि लवकर क्लीन होतं. मागच्या साईडला जर करायचं म्हटलं, तिथे भांडे वगैरे घासते तिथे, पण तिथे वापरताच येत नाही, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे इथेच घासायची. आणि आज जर धुतली ना 2 दिवसामध्ये पुन्हा ती खराब होणारच आहे, पण ते धुवावी लागतेच, नाहीतर इतकी माती आणि कलर पूर्ण चेंज होऊन जातो आणि त्याच्यावर मुलगी बसली की तिचे कपडे पण खराब होतात. त्यानंतर योगा मॅट वगैरे धुतली आणि आता इथे भांडे घासायचे होते. आता भांडे मला इकडे बसून घासावे लागतात, कारण इकडे कूलर लावलेला आहे, अजिबात वापरता येत नाही, थोडी जागा आहे त्याच्यामध्ये करावं लागतं. तर ठीक आहे, आता सवय झाली की होते. 1-2 दिवस थोडं जड जातं, नंतर काही वाटत नाही, एकदा सवय झाली की होऊन जातं. आता आपल्याला एवढी तरी जागा असते, आता मुंबईसारख्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या जागेमध्ये लोक करतातच. मग आपल्याला असं वाटते की थोडी जरी जागा कमी झाली तरी खूप कमी वाटते. पण असं त्यानंतर इथे भांडे झाले, त्यानंतर हे सगळं क्लीन करायचं होतं, ते घासून घेतलं. आणि कूलर लावला आहे ना, त्यामुळे त्या साईडला म्हणजे व्यवस्थित साफ करता येत नाही, तरी पण ते पाणी टाकून करते मी. तर हे सगळं साफ केलं, त्यानंतर म्हणजे सकाळची सर्व कामं आटोपली. आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज करणार आहे भात, सोबत कढी, भेंडीची भाजी आणि चपात्या, 2-4 पुऱ्या करणार आहे. पुऱ्या याच्यासाठी की खूप दिवसापासून मला श्रीखंड आणि पुरी खायची इच्छा होती. श्रीखंड आणून 2 दिवस झाले, पण ते काही करणं झालंच नाही. 2 दिवस सतत बाहेर बाहेर जाणं झालं, त्याच्यामुळे मग रात्रीचं झालं नाही. आणि सकाळी करायचं म्हटलं ना, तर काही गडबडीमध्ये काही मग मी करत नाही. मग लक्षात आलं की मिरची पावडर संपलं. मग म्हटलं चला आता या मिरच्या आहे थोड्या बारीक करून घेऊया. आणि रोज असं होतं की आज बारीक करेन, उद्या बारीक करेन, पण मग ती मिक्सरचं पॉट कसं काही ना काही त्याच्यामध्ये बारीक केलं ना, तर मग ते तसं घासायचं राहून जातं. मग काही ते मिरची पावडर करणंच होत नाही. म्हटलं चला आता थोडं तर काय होईना करूया. तर 1 वाटी बारीक केलं मी, जास्त नाही, बाकीचं नंतर करेन. तर त्यानंतर इथे भाजी फोडणी द्यायची होती. तर भेंडीची भाजी आणि मिरची पावडर पूर्ण संपलेलं होतं माझ्याकडे. होता तो कांदा लसूण मसाला, पण तो काही मी वापरत नाही. आता सिंपल भाज्या असल्या तर साधं पाहिजे असतं. आणि हे तिखट तर इतकं तेज आहे, गावावरच्या ज्या मिरच्या आहेत ना, खूप असं तिखट आहे. थोडं जरी टाकलं ना तर भाजी एकदम झणझणीत होते. तर बघा इतकं झालेलं आहे मिरची, म्हणजे जेवढ्या मिरच्या केल्या पॉटमध्ये बारीक तेवढ्या. तर आता रोज विचार करते की आज दुपारी करू, उद्या दुपारी करू, पण हे मिक्सरचं भांडं घासायला असलं ना तर राहूनच जातं. आणि दुसरं जे भांडं आहे ना, तर त्याच्यामध्ये जी इडलीचं वगैरे बारीक करते, त्याच्यामध्ये बाकी दुसरं काहीच बारीक होत नाही, कारण त्याची जी भिंगरी आहे आतमधली खूप अशी टाईट येऊन जाते. जेव्हा त्यामध्ये तांदूळ डाळ बारीक केले तेव्हाच ती अशी व्यवस्थित होते. आणि पुन्हा बाकी असं जर काही बारीक करायचं म्हटलं ना, ते फिरतच नाही, त्यामुळे मग ते होत नाही. त्यानंतर इथे मसाल्याचा डब्बा घासलेला होता, म्हटलं याच्यामध्ये मसाले ठेवूया सर्व. आणि खूप डबा खराब झालेला होता यावेळेस, कारण बऱ्याच दिवसापासून घासला नव्हता. तर इथे सर्व डबे ठेवले आणि जास्त वाट्या बसत नाही, फक्त 5 वाट्या बसतात त्यामध्ये, तर 5 प्रकारचं ठेवते. तर इथे झालं, आता ही भाजी व्हायची आहे. आता म्हटलं कढी करून घेऊया. तर भात एकीकडे होत आलेला आहे आणि भेंडी कमी होती, मला वाटतं ते भाजी कमी होणार, कारण 1 पाव आहे आणि 1 पाव असली ना तर मुलीला भाजीच पाहिजे असते, ती वरण खात नाही. भेंडीची भाजी आवडती आहे, त्याच्यामुळे मग तिला भरपूर पाहिजे असते. पण बघू आता, जर संपलं तर काही करेल, नाही तर मग झाली तर होऊन जाईल. सोबत मी आता कढी करणार आहे, वरण लावलेलं नाही, कारण दही होतं, म्हटलं कढीच करते, म्हणजे कढी भात होऊन जातो खायला. भाजी जरी नसली ना तर कढी भात खातात आमच्याकडे. तर काल जिथे गेली ना मी मंदिरामध्ये, तर ते मंदिर तर एकदम सिटीच्या बाहेर आहे, अगदी हायवेला लागून. आणि मला माहिती नव्हतं, पहिल्यांदाच मला इतकी गर्दी दिसली.
आणि जेव्हा आरती वगैरे होते ना भरपूर गर्दी असते आणि असं ऐनवेळी म्हणजे मध्ये जातो ना आम्ही तर एवढी गर्दी वाटत नाही. आणि जेव्हा आरतीच्या वेळेस गेलो तर भरपूर लोक येतात त्या एरियामधले पण, हायवेला जाणारे येणारे. आणि महाप्रसाद असतो तर बऱ्यापैकी कमीत कमी 100 लोक तरी असतीलच. तर तिथे कसं गेलं ना तर अगदी छान वाटते मंदिरामध्ये, म्हणजे खूप मस्त असं भारी वाटते. त्यात ते बाहेर आहे ना शहराच्या अगदी शांत ठिकाणी, तर असं वाटते की तिथेच राहावं. आणि माझी मुलगी ती पण इतका वेळ थांबत नाही, पण ती काल थांबली. नाहीतर तिला असं आहे लगेच पूजा झाली की चला घरी चला घरी असं होतं. पण काल तिने पण आरती वगैरे करून म्हणजे तेवढा वेळ ती बसली तिथे, बराच वेळ थांबलो आम्ही तिथे. तर तिलाही बरं वाटलं. ती बोलली की आपण अजून पुन्हा जाऊ. तर असं त्यानंतर इथे भाजी वगैरे फोडणी दिली आणि एकीकडे कढी. तर ह्या स्टीलच्या गंजामध्ये जर कढी करायचं म्हटलं ना तर पातेलं इतकं पातळ आहे की लगेच जळतं. तर कारण सहसा मी ॲल्युमिनियमच्या गंजामध्ये करते, पण आता म्हटलं जाऊ द्या याच्यामध्येच करायची. आणि हे दही जे होतं मलाईचं होतं, मला वाटतं ते फारसं आंबट नसेल, ते खायसाठी आणलं पण मी कढी केली. आणि आता ते मिक्सरच्या पॉटमध्ये दही बारीक केलं ना तर थोडं तिखटाचं होतं, तर कढी थोडी लालसरच झाली. तर म्हटलं जाऊ द्या एखाद्या दिवशी तिखटाची कढी. आणि सोबतच हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या, तर बघा थोडी लालसर वाटते. हळद टाकलेली आहे मी, पण ते एकदम असा उजेड येतो ना त्याच्यामुळे लक्षात येत नाही. आणि तसंही आमच्याकडे हळद कमीच पाहिजे असते. इथे चपात्या करायला घेतल्यात. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.